ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पाकिस्तानचा मोठा गौप्यस्फोट पाकिस्तानकडून करण्यात आलाय। पुलवामा हल्ला पाकिस्ताननंच घडवला असल्याचं सांगण्यात आलंय। पाकिस्तानच्या संसदेमध्ये मंत्री फवाद चौधरी यांनी या संदर्भातली कबुली दिली आहे। भारतानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि लष्कर प्रमुख बाजवा यांना घाम फुटला होता आणि त्यांचे पाय थरथरत होते असा गौप्यस्फोट पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य अयाज सादिक यांनी केलाय। तर त्यांना उत्तर देताना फवाद चौधरींनी पुलवामा हल्ला हे इम्रान खान सरकारचं यश असल्याचं म्हटलंय। विशेष म्हणजे सादिक यांनी ही माहिती पाकिस्तानच्या असेंब्लीमध्येच दिली आहे। भारताकडून हल्ला होईल या भीतीनं विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याला सोडण्यात आलं असं सुद्धा सादिक यांनी सांगितलं। अभिनंदन यांना सोडण्यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांनी हजर राहणं टाळलं, पण त्या बैठकीत उपस्थित असलेले परराष्ट्र मंत्री आणि लष्कर प्रमुख या दोघांचाही कसा थरकाप उडाला होता याचं वर्णन सादिक यांनी नॅशनल असेंब्लीतल्या भाषणामध्ये केलंय।